आज आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत. आवळा खूप औषधी आहे, केसांसाठी, चेहऱ्यासाठी, सगळ्याचसाठी. तर हे लोणचं आता एकदम 10 ते 15 मिनटामध्ये होतं. आणि आता आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं हे पाहूयात. तर सगळ्यात आधी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घेऊन एक चाळणीमध्ये हे आवळे वाफवून घ्यायचे 10 ते 15 मिनटं. तर आता तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर 10 ते 15 मिनटं तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे आवळे वाफवून घेऊ शकता. तर आता आपले आवळे छान असे वाफवून घेतलेले आहेत. तर सुरी घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने बघायचं, एकदम इझिली सुरी आत जाते, म्हणजे आवळे छान असे वाफवले गेलेले आहेत. आता हे बाजूला काढून घ्यायचेत आणि थोडेसे नॉर्मल कोमट असतानाच याच्या फोडी आपोआप एकदम इझिली बाजूला निघतात. तर थंड झाल्यावर केलं तरी पण चालेल, पण गरम असतानाच लगेच निघतात. तर अशा पद्धतीने सगळे आवळे आपण फोडी आणि बिया बाजूला काढलेल्या आहेत. तर आता कढईमध्ये आपण मसाले काय काय वापरलेत ते सगळे छान असे भाजून घ्यायचेत. तर सगळ्यात आधी आपण 1 चमचा धणे आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे. त्यानंतर आपण 2 चमचे मोहरी घेतलेली आहे. तर मी छोटी मोहरी वापरली, तुम्ही मोठीसुद्धा वापरू शकता. आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण कच्ची बडीशोप वापरायची आहे. तर मी छोटी बडीशोप वापरली, मोठी वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 बेडगी मिरची वापरायची आहे जर आवडत असेल तर. त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये आपण ओवा हातानं चुरून टाकायचा आहे. ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यावर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठं मोठं असं ह्याला वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तर तेल जरा जास्त वापरायचं लोणच्याला. हे तेल पूर्ण वाफा येईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि पुन्हा नॉर्मल टेम्परेचरला आणायचं. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात आधी हिंग घालायचं. हिंग छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर वापरायची. त्यानंतर ज्या बेडगी मिरची आहे त्याचे तुकडे करून ते घालायचे. त्यानंतर 1 चमचा हळद घालायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या मिश्रणाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आवळे घालायचेत आणि हे आवळे आणि हे तेल घातल्यावर याच्यामध्ये आपण 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे, 1 चमचा काळं मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये मिरीपूड घालायची आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालायचे, ते पण असतील तर घालू शकता, नाही घातले तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो खडा मसाला आपण बारीक किंवा जे धणे वगैरे आपण बारीक करून जी पावडर तयार केलेली आहे तर ती घालून पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्याला आणि एकदम पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, खूप बारीक केलेलं नाही आहे मी पावडर मसाल्यांची सगळ्या, तर मोठं मोठं असंच आहे हे. तर याला आता छान असं मिक्स करून घेणार आहे आणि लोणचं बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय. बघताच तोंडाला पाणी सुटतंय. आणि याला आता छान असं मी थंड करून देणार आहे आणि त्याला आपण एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये मुरत ठेवायचं आहे. तर तेल थोडं जास्त वापरायचं आहे म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही. तरी ते मी आता ह्याला छान असं बरणीमध्ये काढून घेणार आहे आणि 1-2 ते 3 तासांनी पण तुम्ही याला खाऊ शकता. तर हे लोणचं अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते बघू शकता आपल्या लोणच्याचं टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे आणि एकदम मस्त. याला फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं. तरी ते बघू शकता आवळ्याचं लोणचं.